जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील बिरारी बंधूंनी बनविला अनोखा कवटाळ थ्रिल मराठी चित्रपट। संपूर्ण एकाच कुटुंबातील बिरारी बंधूंनी चित्रपटाच्या रूपरेषेपासून दिग्दर्शन व कथाकथन त्याचप्रमाणे त्याचे चित्रीकरण हे नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी करण्यात आले असून या संदर्भात माहिती देण्यासाठी आज नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर कवटाळ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटासाठी कशा पद्धतीने संकल्पना मांडण्यात आली व याचे दिग्दर्शन, याची कल्पना तसेच यातील कलावंत तसेच अत्यंत कमी खर्चात हा चित्रपट तयार करण्यात आला असल्याची माहिती चित्रपट निर्माते व कलावंत तसेच दिग्दर्शक बिरारी बंधू यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे। यावेळी पत्रकार परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील बिरारी बंधूंनी निर्मित केलेला व माया फिल्म प्रोडक्शनच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला कवटाळ या चित्रपटाची माहिती मुख्य अभिनेते रणजित बिरारी व प्रवीण बिरारी तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण बिरारी यांनी दिली असून हा चित्रपट येत्या महिनाभरात फिल्म सेन्सर बोर्डाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर लगेच महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी लवकरच येणार असून हा अत्यंत थ्रिल असा चित्रपट मराठी भाषेतून तयार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे। या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण हे नंदुरबार जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या तोरणमाळ सारख्या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। प्रदर्शित केला होता। नंतर आम्ही मध्यंतरी 2014-15 मध्ये शूट आउट खानदेश म्हणून एक स्थानिक चित्रपट केला होता ऍक्शनवरती आधारित आणि तो मराठीत केला होता। मग तो शहादा भागामध्ये प्रदर्शित केला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे मग नंतर आम्ही चित्रपटाची सुरुवात केली। मग या भावाला सांगितलं इंजिनिअरिंगला आहे, यानं सांगितलं की आपण एक कथानक करू हॉररमध्ये परत। कवटाळ एक असं कथानक आहे की कवटाळ एका जंगलामध्ये जसं एक काळी विद्यावाल्यांचं एक टोळी असते आणि ती ते लोकांना भरकटवून त्यांच्या नरबळी देण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही त्याच्यावरती ते भाष्य केलेलं म्हणजे एक एंटरटेनमेंटमध्ये केलेलं आहे। त्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये असतात आम्ही एंटरटेन केलेलं आहे तसं कुठल्याही प्रकारने आणि एक हॉरर म्हणून एक थ्रिलर म्हणून एक चांगलं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याच्या चित्रपटामध्ये सर्व बाजू शूटिंग तोरणमाळला झालं, पूर्ण शूटिंग तोरणमाळला केली आहे। पूर्ण सेटअप वगैरे तोरणमाळला लावला, पूर्ण कलाकारांजवळ महिना ते 1.5 महिना तिथं थांबलो तोरणमाळला, पूर्ण चित्रीकरण तोरणमाळला केलं आम्ही। आणि कलाकार म्हणून बाकी गुजरातचे हिरोईन्स वगैरे तिकडे गुजरातचे घेतले आहेत, बाकी ते नाशिकचे बाकी आपले स्थानिक सर्व पोरं विशेष म्हणजे जास्तीत जास्त आमच्या परिवाराचे लोक कलाकार म्हणजे फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की एक मूवीमध्ये स्पॉटपासून एडिटर, डायरेक्शन, ऍक्टर हे सर्व एका फॅमिलीचे आहेत आणि आपण म्हणजे खूप वर्षानंतर एक प्रॉपर थ्रिलर मराठी मूवी म्हणजे मराठी भाषेत येतोय आणि आपल्या भागात हा फर्स्ट टाइमच म्हणजे हॉरर आणि थ्रिलर असा मूवी बनलेला आहे आणि पूर्णपणे आम्ही तोरणमाळला 25-26 दिवस तिथं विदाऊट नेटवर्क वगैरे जाऊन शूटिंग केलेली आहे आणि काय म्हणतात सर्व फॅमिलीचेच कलाकार तिथं स्वयंपाकापासून स्वयंपाकी पण घरच्या बाहेर त्याच्यानंतर लाईट पकडावे लहान पासून लाईट पकडणारे। नमस्कार मित्रांनो, मी भूषण बिरारी, कवटाळ मूवीचा डायरेक्टर। कवटाळ मूवी हा पूर्णपणे एक मराठी भाषेतला थ्रिलर आणि हॉरर मूवी आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे। त्यात विशेष असं की त्यात पूर्ण एक फॅमिलीचे कलाकार आहेत, ज्यात काका, पप्पा, मावशी, आत्या यांना सर्वांना घेऊन मी हा मूवी केलेला आहे आणि फर्स्ट टाइमच ऐराणी, खानदेश या साईडून कलाकारांनी मिळून एक हॉलिवूड लेवलचा मूवी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही या, बघा आणि तुमचं प्रेम दाखवून आमच्या मूवीला सपोर्ट करा। थँक्यू।